मैसूर पाक म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की बनवायला ते खूपच अवघड आहे, पण हे बघा अगदी अर्ध्या तासात तयार होते। एकदम जाळीदार आणि खूपच खुशखुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी मैसूर पाक तयार होते। मैसूर पाक दिसायला तर खूप सुंदर, पण बनवायला तर त्याहून अगदी सोपी। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर एकदम आरामात मैसूर पाक बनवू शकता, अगदी न चुकता परफेक्ट अशी बनली जाते। नमस्कार, मी प्रज्ञाज मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाज मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत मैसूर पाक। मैसूर पाक करण्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी तूप, 1 वाटी तेल घ्यायचं आहे आणि साधारण 1.5 वाटी साखर घ्यायची आहे, तर आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे। तरी ते तुपाचं प्रमाण जर थोडं जास्त घेतलं तरी चालेल। तुपामुळे काय होतं, मैसूर पाकला जाळी छानशी पडते। आता एका पातेल्यामध्ये जे आपण तेल आणि तूप घेतलं होतं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅसवर आपल्याला हे 2 मिनिटं चांगलं गरम करून घ्यायचं आहे। 2 मिनिटानंतर 2 मिनिटातच गरम झाल्यावर आता याला दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करून घेऊया। मंद आचेवरच गरम करायला ठेवणार आहोत आपण। आणि या गॅसवर तर आता दुसऱ्या गॅसवरती आपण पाक करायला घेऊया। पॅन घ्यायचा आहे, जाड बुडाचा असलं तरी चालेल। 1.5 वाटी साखर घेतलेली आहे, त्याच्यातच 1 वाटी पाणी घालायचं आहे। आता गॅस चालू करून मोठाच ठेवायचा आहे, बारीक नाही करायचा आहे आणि सतत हलक्या हाताने हलवत राहायचं आहे। साखर आता यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे, तर आता गॅस मोठा करून या पाकेला चांगली उकळी काढून घेऊया। उकळी काढून झाल्याच्या नंतर मंद गॅस करायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटं पाक असाच मंद गॅसवरती शिजून द्यायचा आहे। असं त्याला उकळतच ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। पाकावर थोडासा फेस सुद्धा दिसू लागलेला आहे। आपल्याला इथे 1 तारी पाक बनवायचा आहे। 2 ते 3 मिनिटानंतर चेक करूयात। एका प्लेटवरती थोडासा पाक घ्यायचा आहे आणि बोटावर थोडा थंड झाल्याच्या नंतर 1 तारी पाक बनतोय का नाही ते बघूया। तर इथे बघा अशा प्रकारे आपण पाक तयार झालाय का नाही ते बघणार आहोत। तर आता आपला इथे पाक तयार झालेला आहे। तर पाकेला उकळी आल्यापासून मंद आचेवरती 7 ते 8 मिनिटं उकळत ठेवलेलं होतं, तेव्हाच याला 1 तारी पाक चांगला आलेला आहे। पाक तयार झाल्यावर गॅस बंदच ठेवायचा। मग आता ह्याच्यामध्ये बेसन घालायचं आहे। बेसन घालताना गॅस बंदच ठेवायचा आहे, म्हणजे बेसनाची गाठी तयार होत नाही। सगळं बेसन घालून त्याला व्यवस्थितपणे हलक्या हाताने त्याच्या सर्व गाठी काढून घ्यायच्या आहेत। 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत। फेटून घेतल्यानंतर बेसन मध्ये सर्व गाठी मोडून गेलेल्या आहेत। हे बघा छान मऊसर लुसलुशीत असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता गॅस चालू केला आहे। आता ह्याला मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं बेसन गरम करून घ्यायचंय। बेसन गरम झाल्याच्या नंतर ना आता गॅस कमी ठेवायचा आहे आणि बाजूला जे गरम तूप करायला ठेवलं होतं पळीभर तूप घ्यायचं आणि गरम बेसनामध्ये घालून घ्यायचं। नंतर ना हळूवर त्याला साधारण 1 ते 2 मिनिटं हलक्या हाताने हलवत राहायचं। बघा आता बेसननी पूर्णपणे शोषून घेतलेला आहे। तर इथे ही पळीभर तुपाची प्रोसेस सारखी करत राहायचं, जोपर्यंत बेसन तुपाला बाहेर काढत नाही तोपर्यंत तूप घालतच राहायचं आणि हलवतच राहायचं। पण लक्षात ठेवा तूप गरमच पाहिजे। जवळपास आपलं अर्धाभर तूप वापरून झालेलं आहे। आता तुम्ही बघा बेसनाचं टेक्स्चर पूर्णपणे बदललेलं आहे, याला छानशी जाळी पण आलेली आहे आणि हलका फुलफुलीत दिसत आहे। तर आता जवळपास मी सगळं तूप याच्यामध्ये वापरणार आहे, मंद आचेवरच ठेवणार आहे, गॅस बिलकुल सुद्धा वाढवणार नाहीये। आता याला साधारण 2 मिनिटं मी पुन्हा हलवून घेणार आहे। आता बघा बेसनाने तूप पूर्णपणे बाहेर काढलेलं आहे। स्टेजवरती गॅस आपल्याला बंद करायचा आहे। आता एका भांड्याला तूप किंवा तेल लावून सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे। तर मग ह्याच्यामध्ये मिश्रण आपल्याला ओतायचं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, जास्त जोरात करायचं नाही आणि दाबायचं तर बिलकुलही नाही। थोडस कोमट करून घ्यायचं आहे, मग लगेचच यायचे चाकूच्या सहाऱ्याने जो आकार पाहिजे तो आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तसं त्याला कापून घ्यायचंय। थंड झाल्यावर कापता येणार नाही, म्हणून थोडस कोमट असतानाच याला कापून घ्यायचं आहे। आणि रंग पण काय छान आलेला आहे। हे बघा काय सुंदर मैसूर पाक तयार झालेला आहे। पाक वरून फिका आणि आतल्या बाजूने थोडासा डार्क असतो। हे बघा ह्याला किती छानशी जाळी, किती सुंदरशी जाळी आलेली आहे। रंगही मस्त आलेला आहे, अगदी बाजारात मिळतो तसाच खुशखुशीत होतो आणि पटकन जिभेवर ठेवताच विरघळला देखील जातो। अशी ही आपली मैसूर पाक तयार झालेली आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी या चॅनल वरती।